हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एकीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आनंद साजरा करताय की त्यांनी दुसरा राऊंड जिंकलाय, पण त्यांच्या आयुष्यात दुःख पेरणारे काही कमी नाहीये. आधीच वल्लरी, मग त्यानंतर तो राजेश, मग सौदामिनी आणि आता त्या नम्रताची सुद्धा भर पडली आहे. आणि या चौघांनी मिळून एकानंतर एक प्लॅन बनवलेत. म्हणजे हे चौघे वेगवेगळे प्लॅन बनवताय ईश्वरी आणि अर्णवला या स्पर्धेत हरवण्यासाठी. पण सगळ्यात डेंजरस प्लॅन आहे या राजेशचा. या राजेशने चक्क ईश्वरी आणि अर्णवला कायमचं संपवायचं ठरवलंय. त्यांच्या चिंधड्या चिंधड्या करायचं असं त्याने ठरवलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि हे कसं घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा मामीला कॉल करतो, वल्लरीला, आणि विचारतो, मामी कोठेस तू? तर मामी त्याला सांगते, अरे मी ठीक आहे आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, तू ही स्पर्धा जिंकलास, ईश्वरी जिंकली, दुसरा राऊंड तुम्ही जिंकलाय, मला खरंच खूप आनंद झाला आहे. अर्णव तिला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो, मामी आम्ही सुद्धा तुला खूप मिस केलं. मामी तोंड वाकडं करते. अर्णव म्हणतो, पण आता मी तुला एका वेगळ्या कारणासाठी कॉल केला आहे. मामी विचारते, काय? तर अर्णव तिला सांगतो, अगं तुझ्या रूममध्ये ना रक्ताचा डाग आहे, तुला काही लागलं आहे का? हे ऐकून मामीला जबर धक्का बसतो. मामी म्हणते, अरे नाही नाही, काय झालं, मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला ना की तिचा नवरा खूप सिरियस आहे आणि त्याच घाई गडबडीत पाण्याचा ग्लास माझ्या हातातून खाली पडला आणि मग मी ते काचा उचलायला गेले आणि माझा पाय त्यावर पडला, तोच रक्ताचा डाग आहे आणि नंतर मला तो पुसतासुद्धा आला नाही, मी अर्जंटली निघून आले ना. अर्णव आणि मामाला समजतं की रक्ताचा डाग कसा आहे. अर्णव म्हणतो, काय मामी, असा धसमुसळेपणा नाही करायचा आणि यानंतर काही लागलं ना तर नक्की सांग. मामी म्हणते, हो हो सांगेल, तू काळजी करू नको, मी ठीक आहे. अर्णव विचारतो, तू परत कधी येणार आहेस? तर मामी त्याला सांगते, अरे मी लवकरच येणार आहे, उद्याच येते, टेन्शन घेऊ नको. आणि मामी फोन कट करते. मामीला खूप टेन्शन आलेलं असतं. मामी चिडून म्हणते, अरे देवा, त्या रमाकांतच्या डोक्यामध्ये वास मारला आणि तो खाली पडला तेव्हा ते त्याचंच रक्त पडलं असेल आणि घाईगडबडीत मी ते रक्त पुसलंसुद्धा नाही. वल्लरी, एकदा वाचलीये म्हणजे पुन्हा पुन्हा वाचशील असं होणार नाही. यावेळेस जी खबरदारी घेतली नाही ना ती पुढच्या वेळेस घे. आज खूप थोडक्यात वाचले असा विचार करून वल्लरी डोक्याला हात लावते. आणि इकडे सौदामिनीने ईश्वरीने दिलेलं सात्विक फॅशनचं मॉडेल जमिनीवर फेकून दिलेलं असतं आणि हे तुटतं. सौदामिनीला खूप राग आलेला असतो. एकतर आधीच ती कॉम्पिटिशन हरली आणि त्यात ईश्वरीने तिचं डोकं आणखीन फिरवलंय. तेवढ्यात देवसरे तेथे येतो. देवसरे हे पडलेलं मॉडेल पाहतो आणि विचारतो, मॅडम मे आय कम इन? मॅडम म्हणते, हो या आतमध्ये. देवसरे आतमध्ये येतो आणि लगेच सौदामिनी त्याला विचारते, काय पाहिजे? काही खायला प्यायला देऊ? चहा देऊ? कॉफी देऊ? तर देवसरे म्हणतो, मॅडम तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं आहे? तर मॅडम म्हणते, अरे कशासाठी नाही, हेच चहा पाणी पाहिजे का? जेवण करायचं का डायरेक्ट? नाहीतर दारू बिरू मागू का? मस्त दोघे पार्टी करूया. कसं आहे ना, आज आनंदाचा दिवस आहे. ईश्वरी आणि अर्णव जिंकलेत, मी हरले, सगळ्यांसमोर मला मान खाली घालावी लागली. आता एवढा आनंदाचा दिवस आहे, मग तो सेलिब्रेट करावा लागणारच ना. देवसरेला समजतं की आज माझं काही खरं नाही आहे आणि सौदामिनी त्याला ठणकावून सांगते, देवसरे मी तुला एवढे पैसे कशाला दिले होते ईश्वरी आणि अर्णवला हरवण्यासाठी, आणि तू काय करतोयस? ते जिंकताय, एकानंतर एक राऊंड जिंकताय. देवसरे म्हणतो, मॅडम मी आता काय करू शकतो? खरंच त्या दोघांनी चमत्कार केला. पहिल्या राऊंडमध्ये आपण त्यांना साधा पदार्थ दिला, मग त्या ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी गेली तरीसुद्धा तिने इतका छान पदार्थ बनवला. आता यात आपण काय करणार आहे? आणि दुसऱ्या राऊंडमध्ये अर्णवची मशीन डिसअसेंबल करून ठेवली, त्यानंतर अर्णवला चिंध्या दिल्या तरीसुद्धा त्याने इतका छान ड्रेस डिझाईन केला, त्याने जजेसला सुद्धा इम्प्रेस केलंय, त्यामुळे तो जिंकतोय आणि ऑडियन्सचा सपोर्ट खूप आहे त्यांना. मग आपण तरी काय करणार आहे? तर सौदामिनी चिडून म्हणते, वा रे वा, तू सुद्धा त्या लोकांचीच भाषा बोलायला लागला, तू सुद्धा त्यांचा फॅन झालाय का? देवसरे म्हणतो, तसं नाही मॅडम. तर सौदामिनी चिडून विचारते, मग कसं आहे? मी तुला सांगितलं होतं ना, जजेसला मॅनेज कर, तुला जेवढे पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे मी त्यांना दिले असते.
पण मला काही करून अर्णव ईश्वरी हरायला हवे होते, पण तुला ते सुद्धा जमलं नाही. देवसरेची बोलतीच बंद होते. सौदामिनी चिडून म्हणते, जर ईश्वरी आणि अर्णव हरले नाही ना, तर मी तुझी अशी अवस्था करेल ना की तुला स्वतःचं ओळखू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. देवसरेची चांगली टरकते. आणि इकडे ईश्वरी ही आपल्या रूममध्ये असते. तिच्या हातात सात्विकाचा, अर्णवच्या आईचा फोटो असतो. ईश्वरी म्हणते, आई, आज तुम्ही असायला हव्या होत्या. आज तुम्हाला तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटला असता. तुम्ही तुमच्या मुलाला जे शिकवलं ना, तो ते बिलकुल विसरला नाही आहे. त्याने आपल्या आईची शिकवण लक्षात ठेवली आहे. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. अर्णव पाहतो की ईश्वरी आपल्या आईच्या फोटोशी बोलतीये. त्यामुळे अर्णवसुद्धा इमोशनल होतो. ईश्वरी म्हणते, खरंच तुमच्यासारखा मुलगा असणारा प्रत्येक आईचं स्वप्न असतं. अर्णव सरांनी तुमची शिकवण लक्षात ठेवली आणि आज ही स्पर्धा जिंकली. तुमचा आशीर्वाद असाच आमच्याबरोबर नेहमी राहू द्या. असं म्हणून ईश्वरी मागे वळून पाहते. तिला अर्णव दिसतो. अर्णवसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी असतं. अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने स्माईल करून पाहतो आणि आतमध्ये येतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही सात्विकाच्या फोटोकडे पाहत असतात. अर्णव म्हणतो, आई, मला माहीत नाहीये देवाचा आशीर्वाद आमच्याबरोबर होता की नाही, पण तुझा आशीर्वाद माझ्याबरोबर होता हे मला पक्कं ठाऊक आहे. तू सतत माझ्याबरोबर होती. जेव्हा मला आजच्या राऊंडमध्ये अडचणी येत होत्या ना, तेव्हा तू मला सांगत होतीस, अर्णव, मी आहे तुझ्याबरोबर. अर्णव, घाबरू नकोस, सगळं ठीक होणार आहे. मी आहे तुझ्याबरोबर. आई, आज मला तुझा सहवास, तू असल्याची जाणीव झाली. तू नेहमी माझ्याबरोबर आहे. त्यामुळे आता मला कसलंही टेन्शन नाही आहे. ही स्पर्धा आम्ही जिंकणार असा मला पूर्ण विश्वास आहे. अर्णव हे सगळं बोलताना खूप इमोशनल होतो. अर्णव म्हणतो, आई, तूच मला शिकवलं होतं की कधीच हार मानायची नाही आणि कधीच कोणती वस्तू वाया जाऊ द्यायची नाही. टाकाऊपासून टिकाऊ नक्कीच होऊ शकतं. आणि आज मी तुझी शिकवण लक्षात ठेवली आणि त्यातूनच मी असं काही निर्माण केलं ज्यामुळे मी आजचा राऊंड जिंकलो आहे. हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे, फक्त तुझ्यामुळे. ईश्वरी खूप इमोशनल होते. अर्णव म्हणतो, तुझ्या नावाने सुरू केलेल्या बिझनेसला कुणीही हात लावू शकणार नाही. मी हा बिझनेस नक्की वाचवणार. ही स्पर्धा नक्की जिंकणार. ईश्वरी म्हणते, हो आई, तुमच्या नावाने सुरू केलेला बिझनेस नेहमी आमच्याबरोबरच राहील. आमच्यापासून तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आता तुम्ही तुमच्या मुलाला इतकं स्ट्रॉंग बनवलं आहे, मग घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. हे ऐकून अर्णवसुद्धा स्माईल करतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे खूप इमोशनल झालेले असतात. ईश्वरी म्हणते, सर, आईंचा आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपणच जिंकणार. अर्णव हो म्हणतो आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. एकमेकांकडे पाहतात, स्माईल करतात आणि पुन्हा एकदा आईच्या फोटोकडे पाहू लागतात. आणि इकडे आपला एक व्हिलन म्हणजेच राजेश हा चक्क पोलीस स्टेशनमध्ये मस्त पहुडलेला असतो, झोपलेला असतो. पण आज तो काही आनंदात नाही आहे. आज तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि विचार करतो, त्या ईश्वरी आणि अर्णवच्या कॉम्पिटिशनचं काय झालं काही कळतच नाही आहे. ते दोघे हरले असतील ना, वल्लरी आणि सौदामिनीने आपलं काम केलं की नाही. जर ते कॉम्पिटिशन हरले असतील तर मग संपूर्ण सात्विक फॅशन सौदामिनीच्या हाती जाईल आणि मग मी सुद्धा लवकरच या तुरुंगाच्या बाहेर पडेल. पण हा गीते कुठे राहिला? इतका पैसा घेतला माझ्याकडून आणि मला बातमी द्यायची की कोण जिंकलं, कोण हरलं, स्पर्धेत नेमकं काय झालं हे सांगायला आलाच नाही आहे. काही कामाचा नाही आहे. फक्त माझ्याकडून पैसे घेतो आणि मजा मारतो. राजेशला खूप टेन्शन आलेलं असतं. कोण जिंकलं असेल, अर्णव आणि ईश्वरी हरले असतील की नाही, हाच प्रश्न त्याच्या मनात असतो. आणि तेवढ्यात गीते हवालदार तेथे येतो आणि आवाज येतो, ओ साहेब. राजेश मागे वळून त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, कोठे होतास रे तू? तुला एवढे पैसे दिले कशासाठी? मला त्या स्पर्धेची बातमी देण्यासाठी. आणि तू कोठे गायब झाला होतास? तर हा गीते सांगतो, काय करू साहेब, आमच्या मोठ्या साहेबांनी मला बंदोबस्ताची ड्युटी लावली होती. तिकडेच होतो. तुम्हाला बातमी द्यायची म्हणून थोडा ब्रेक घेऊन आलो इकडे. एक खूप मोठी बातमी सांगायची आहे तुम्हाला. तर राजेश चिडून म्हणतो, अरे मग सांग ना, आता काय मुहूर्त पाहतो काय? सांग लवकर, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तुझ्या शुभवाणीतून, की अर्णव आणि ईश्वरी हरले, कॉम्पिटिशनच्या बाहेर गेले. तर हा हवालदार सांगतो, अहो कसलं काय हरले डोंबल्याचं साहेब, अहो जिंकले ते. पहिला राऊंडसुद्धा जिंकले आणि दुसरा राऊंडसुद्धा जिंकले. हे ऐकून राजेशला जबर धक्का बसतो. राजेश विचारतो, काय जिंकले ते दोघं? पण हे कसं शक्य आहे? गीते म्हणतो,
आता कसं शक्य आहे आणि कसं नाही शक्य आहे ते नाही सांगू शकत, पण जे झालंय तेच सांगतोय तुम्हाला. ते दोघे जिंकले आणि प्रेक्षकांचा सुद्धा फुल सपोर्ट आहे त्यांना. ते दोघे लय भारी खेळताय. 2 राऊंड तर जिंकले, स्पर्धासुद्धा तेच जिंकतील असंच वाटतंय. राजेशला खूप राग येतो. हवालदार म्हणतो, चला आता मला जायचंय कोर्टात, असं म्हणून हा हवालदार तेथून निघून जातो. राजेशच्या तळपायाची आग मस्तकात जाते. राजेश चिडून म्हणतो, असे कसे जिंकले ते दोघे? ती वल्लरी आणि ती सौदामिनी काय माती खात बसल्या होत्या का? दोघींच्या फक्त बड्या बड्या बाता आणि काही काम नाही करत. काहीच जमणार नाहीये यांना. त्या अर्णव आणि ईश्वरीला जर असंच जिंकू दिलं तर ते त्यांची कंपनी परत मिळवतील आणि मग मी आयुष्यभर या जेलमध्ये सडणार आणि ती वल्लरी आणि ती सौदामिनी त्यांच्या जीवावर मजा मारणार. माझं काय? मला येथेच सडत राहावं लागणार आहे. नाही नाही नाही, आता यापुढे त्यांना जिंकू देऊ शकत नाही. अर्णव आणि ईश्वरी आता नाही जिंकले पाहिजे. जिंकणं तर लांबच, आता ते दोघे जगलेच नाही पाहिजे. आता पाणी डोक्यावरून जातंय. आता मी शेवटचा घाव घालणार. अर्णव आणि ईश्वरीला कायमचं संपवणार. आता त्यांचा खेळ कायमचा खल्लास करणार, असा विचार राजेश करतो. राजेश म्हणतो, ईश्वरी माझी इंदुरी जिलेबी, तू माझी नाही झाली ना तर मी तुला दुसऱ्या कोणाची सुद्धा नाही होऊ देणार. आणि तू माझी कधीच होणार नाहीये हे मला माहिती आहे. मग तुला जगण्याचा सुद्धा हक्क नाहीये. आता तुझ्या लाडक्या चिंटुकल्याबरोबर तुला सुद्धा ढगात पाठवते की नाही ते पाहतच राहा. म्हणजे हा राजेश जेलमध्ये बसून असा प्लॅन बनवतोय ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरी हे जग सोडून कायमचे निघून जातील. राजेश खरंच सौदामिनी आणि वल्लरीपेक्षा खूप डेंजरस आहे आणि तो नक्कीच काहीतरी खूप मोठं करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता या राजेशचा प्लॅन नेमका आहे तरी काय? अर्णव आणि ईश्वरी विरुद्ध तो काय कटकारस्थान रचतोय हे तर आपल्याला लवकरच कळणार आहे. आणि इकडे वल्लरी ही सौदामिनीला कॉल लावते. सौदामिनी देवसरेबरोबर असते. सौदामिनी चिडून फोन उचलते आणि विचारते, बोल आता तुझं काय? तर वल्लरी म्हणते, अहो एवढ्या का चिडताय? मी फक्त तुम्हाला विचारलंय की तिकडे काय घडतंय सांगा मला. तर सौदामिनी चिडून म्हणते, अरे हो, तुम्ही आमच्या मालकीनबाई ना आणि मी तुमची सेक्रेटरी, त्यामुळे तुम्ही जे विचारणार ते मी तुम्हाला सांगायचंच. सगळं सांगते हो. आज ईश्वरी आणि अर्णव कसे जिंकले, कसं त्यांनी मला हरवलं, कसे तुझे सगळे घाणेरडे प्लॅन त्यांनी हाणून पाडले, सगळं सांगते. वल्लरीला मोठा धक्काच बसतो. सौदामिनी चिडून म्हणते, अगं लाज नाही वाटत का? सगळे फालतू प्लॅन मला सांगते आणि तुझी ती फालतू नम्रता काही एक कामाची नाही आहे. आणि तुम्ही दोघी सारख्याच आहात, फक्त तुम्हाला पैसे लागतात. तुला माझ्याकडून प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा हवा आहे आणि या देवसरेला माझ्याकडून पैसा हवा आहे, पण तुम्ही दोघे बिनकामाचे आहात एवढं लक्षात ठेवा. वल्लरी खूप घाबरते आणि म्हणते, अरे देवा, ही तर खूप भडकली आहे. आत्ता तिच्याशी बोलून काहीच फायदा नाही आहे. आता फोन कट करते, नंतर बोलते, असा विचार करून वल्लरी कानाला फोन लावते आणि म्हणते, अरे मला एक महत्त्वाचा कॉल येतोय, मी ना तुम्हाला नंतर कॉल करते. तर सौदामिनी चिडून म्हणते, ए परत कॉल करू नको. मी काय तुझी सेक्रेटरी काय, मला परत परत फोन करायला, अपडेट्स विचारायला? यानंतर मला कॉल केला ना तर पहा मी तुझी वाईट अवस्था करेल, असं म्हणून सौदामिनी फोन कट करते. वल्लरी म्हणते, अरे देवा, काय डेंजरस बाई आहे. या बाईशी डील न केलेलंच बरं. आता पुढे काय करायचं हाच प्रश्न वल्लरीला पडतो. तिला खूप टेन्शन येतं. इकडे आकाश त्याच्या रूममध्ये निवांत बसलेला असतो आणि त्याच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते नम्रता. नम्रता त्याला कॉफी देते आणि जाऊ लागते. तर आकाश तिला थांबवतो आणि आपल्या शेजारी बसून घेतो आणि म्हणतो, नम्रता मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. नम्रता विचारते, काय? तर आकाश म्हणतो, आज आपण नाही जिंकलो म्हणून तुला वाईट वाटतंय ना? नम्रता म्हणते, आम्हाला वाईट वाटून काय फायदा आहे आणि आपल्याला काय वाटतंय याचा कुणी विचार करतंय का? कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही. आकाश म्हणतो, नम्रता मला माहिती आहे की तुला असं वाटतंय की मी माझं काम केलं नाही म्हणून आपण जिंकलो नाही. तर नम्रता चिडून म्हणते, हो आकाश, कारण तुम्ही तुमचं काम सोडून फक्त ईश्वरी आणि जिजूला मदत करत होता म्हणून तुम्ही तुमचं काम नीट करू शकला नाही. नाहीतर तुमचं डिझाईन खूप सुंदर होतं. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि आज तुम्हीच जिंकला असता. आकाश म्हणतो, नम्रता मला एक कळत नाही आहे, तुझं हे नेहमी काय सुरू आहे? तुला असं का वाटतंय की ईश्वरी आणि दादा हरावेत आणि आपण जिंकावं? तुला मी आधीच सांगितलं आहे, कुणीही जिंकलं, मी किंवा दादा, तरीसुद्धा सात्विक फॅशन वाचवणं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे, आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. नम्रता म्हणते,
मी कुठे नाही म्हणते, पण मला असं वाटतं की आपण दोघांनी जिंकावं आणि मग आपण दोघांनी मिळून सात्विक फॅशनला वाचवावं. त्याने काय होईल, या घरात आपला मान वाढेल. जे लोक आपल्याला किंमत देत नाही ते आपल्याला किंमत देतील. आकाश म्हणतो, पण नम्रता? तर नम्रता त्याला समजावून सांगते, जाऊ दे आकाश, सोडून द्या. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही की मला काय वाटतंय आणि आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकणं का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कधीच समजणार नाही. या घरात आल्यापासून मी पाहतेय, या घरात मला कुणी काडीची किंमत देत नाही. फक्त इशू इशू इशूच करत असतात सगळे. मी आहे की नाही असं झालंय सगळ्यांना. आणि जर मी ही स्पर्धा जिंकले तर मला सगळ्यांना दाखवून देता येईल की मी सुद्धा ईश्वरीपेक्षा कमी नाही आहे आणि सगळे मला सुद्धा महत्त्व देतील. पण आता माझा नवराच माझी साथ देत नाही आहे, तरी मी तरी कोणाला सांगायचं? असं म्हणून नम्रता खूप चिडते. आकाश तिला म्हणतो, नम्रता, एक लक्षात ठेव, या स्पर्धेत आपण फक्त बॅकअप म्हणून उभं राहिलो आहे. तर नम्रता चिडून म्हणते, नाही आकाश, मी स्वतःला बॅकअप समजत नाही. माझं एक वेगळं अस्तित्व आहे, माझी एक वेगळी ओळख आहे आणि मला ही स्पर्धा जिंकायची आहे. आणि जर तुम्ही नेहमी असाच विचार करत राहिला ना की आपण बॅकअप आहोत, तर या घरामध्ये आपण नेहमी बॅकअपच राहू, नेहमी मागच्या सीटवर बसलेलो असू. ड्रायव्हिंग सीटवर आपण कधीच येणार नाही. आणि मला ड्रायव्हिंग सीट हवी आहे. मला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि सगळ्यांना हे सिद्ध करून दाखवायचं आहे, मी सुद्धा इशूपेक्षा कमी नाही आहे आणि तुम्हीसुद्धा अर्णव जिजूंपेक्षा कमी नाही आहे. तर आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, नम्रता, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल एवढा राग का आहे? नम्रता सांगते, नाही आकाश, माझ्या मनात त्यांच्याबद्दल असा कोणताच राग नाही आहे. मला फक्त माझा मान हवा आहे, मला माझं स्थान हवं आहे, माझी जागा हवी आहे. घरात सगळेजण इशू आणि जिजूंचं जेवढं कौतुक करतात तेवढं कौतुक त्यांनी आपलंही करावं, आपल्याबद्दलही चांगलं बोलावं, एवढंच मला वाटतं. आणि जर मला हे वाटत असेल तर यात माझी काही चूक आहे हे मला वाटत नाही. आकाश नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नम्रता काही ऐकून घेत नाही. नम्रताच्या मनात एवढंच झालंय की या घरात मला कुणी महत्त्व देत नाही, सगळे ईश्वरी ईश्वरी करतात आणि मला हे दाखवून द्यायचं आहे की मी तिच्यापेक्षा जास्त चांगली आहे. आणि तेवढ्यात नम्रताला वल्लरीचा कॉल येतो. नम्रता फोन उचलते आणि वल्लरी चिडून म्हणते, काय गे हे, दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा माती खाल्ली ना, नाही जिंकता आला तुला दुसरा राऊंड. आणि वल्लरी आपल्यावर चिडली आहे आणि तिच्यासमोर काही बोलता येणार नाही. त्यामुळे लगेच नम्रता आकाशला म्हणते, आलेच मी. नम्रता तेथून निघून जाते. आकाशला मात्र असं वाटत असेल, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या नम्रताशी लग्न केलं. इकडे ईश्वरी ही तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात ईश्वरीला शिर्केचा कॉल येतो. ईश्वरी फोन उचलते तर शिर्के म्हणतो, मॅडम, अर्णव सर कुठे आहेत? मी त्यांना कॉल करत होतो पण त्यांनी फोनच नाही उचलला. ईश्वरी सांगते, ते फ्रेश व्हायला गेले आहेत, येतील थोड्या वेळात. काय झालं मला सांगा ना. तर शिर्के सांगतो, मॅडम काय सांगू तुम्हाला, अजून तर तुम्ही फक्त स्पर्धेचे 2च राऊंड जिंकला आहात, स्पर्धा नाही जिंकला. पण आत्तापासूनच सोशल मीडियावर तुमचे फॅन पेजेस बनायला सुरुवात झाली आहे आणि दर तासाला त्याच्यावर हजारो सबस्क्रायबर्स ॲड होत आहे. लोक तुम्हाला फॉलो करताय, तुमच्याबद्दल बोलताय, तुमचे फॅन होत आहे. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो. तेवढ्यात अर्णव आंघोळ करून येतो बाथरूममधून बाहेर. ईश्वरी फोन स्पीकरवर ठेवते आणि शिर्के सांगतो, मॅडम काय सांगू तुम्हाला, सगळीकडे फक्त तुमचीच चर्चा आहे. सगळे म्हणताय ईश्वरी आणि अर्णवची जोडी किती छान आहे. दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. अर्णव संकटात असेल तर ईश्वरी मदत करते, ईश्वरी संकटात असेल तर अर्णव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. सगळीकडे फक्त तुमच्याच नावाचा बोलबाला आहे. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला आनंद होतो. शिर्के सांगतो, मला तर असं वाटतंय की तुम्हीच जिंकणार. म्हणजे तुमची इतकी पॉप्युलॅरिटी पाहून बाकीच्या जोड्या मनातून हारच मानून घेतील. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, थँक्यू शिर्के हे सगळं सांगितल्याबद्दल. शिर्के फोन कट करतो. अर्णव त्याचं डोकं पुसत असतो आणि ईश्वरी म्हणते, ऐकलत का सर, काय म्हणताय सगळे फॅन्स, मी होते म्हणून तुम्ही आजचा दुसरा राऊंड जिंकला असं म्हणताय. तर अर्णव हा तिच्याकडे काही लक्ष देत नाही, की आपले आपले केस पुसत असतो आणि मग खुर्चीवर जाऊन बसतो. ईश्वरी म्हणते, माहीत होतं मला, अख्ख्या जगाला माझं कौतुक आहे. ज्या लोकांना मी ओळखत नाही ते लोकसुद्धा सोशल मीडियावर माझं कौतुक करताय की ईश्वरीमुळे अर्णव जिंकला. पण माझ्या नवऱ्याला माझं कौतुक नाही. कधी कौतुकाचे 2 शब्दसुद्धा बोलणार नाही की हो मी सिंदूर, तुझ्यामुळे मी आज जिंकलो. तर अर्णव ईश्वरीला विचारतो, मी असं का म्हणेल, आज मी ड्रेस डिझाईन केला, मी सगळं केलं, तू काय केलंयस, तुझ्यामुळे मी कसा जिंकलो? ईश्वरी म्हणते, वा रे वा सर, तुम्ही ड्रेस काय डिझाईन केला, कारण मी ती मशीन असेंबल केली म्हणून.
जर मी मशीन दिलीच नसती तर तुम्ही ड्रेस कसा डिझाईन केला असता? तर अर्णव उत्तर देतो, तू मशीन असेंबल करून आणली, पण जर मी ते डिझाईन बनवलं नसतं, ती जॅपनीज टेक्निक मला माहीत नसती, तर त्या मशीनचा काय फायदा झाला असता? मशीन दाखवून आपण स्पर्धा जिंकलो असतो का? हे ऐकून ईश्वरीची बोलतीच बंद होते. अर्णव म्हणतो, उगाचच क्रेडिट घेऊ नको. आज मी माझ्यामुळे आजचा राऊंड जिंकलोय एवढं लक्षात ठेवायचं. ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि इकडे नम्रता ही हॉलमध्ये वल्लरीशी बोलायला येते आणि वल्लरीवर चिडून म्हणते, आई तुम्ही मला का दोष देताय? पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ईश्वरीच्या डोळ्यात ते लिक्विड टाकलं, ईश्वरीची दृष्टी गेली, तरीसुद्धा ईश्वरीने तो राऊंड जिंकला. मग मी त्यात काय करणार होते? तर वल्लरी चिडून म्हणते, काय करणार होते म्हणजे? तुला इतका सोपा पदार्थ दिला, तुला ईश्वरीपेक्षा चांगला पदार्थ नाही बनवता आला, ही तुझी कमी नाही आहे का? तर नम्रता वल्लरीला चांगलंच फैलावर घेते आणि म्हणते, आई मला तुमचं एक कळत नाही आहे की तुम्हाला ईश्वरी हरावी असं वाटतंय की मी जिंकावी असं वाटतंय? मी जिंकले, तुमचा मुलगा आकाश जिंकला, आम्ही दोन्ही राऊंड पूर्ण करून सेमीफायनलमध्ये गेलो. तुम्ही एका शब्दाने आमचं कौतुक केलं नाही. तुम्हाला फक्त ईश्वरी हरली पाहिजे, ईश्वरी हरली पाहिजे एवढंच आहे. म्हणजे आम्ही जिंकलो पाहिजे, या घरात आम्हाला मान मिळाला पाहिजे, हे माझं उद्दिष्ट आहे. मला ईश्वरीला नाही हरवायचं आहे, मला स्वतः जिंकायचं आहे आणि सगळ्यांसमोर हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मी ईश्वरीपेक्षा बेटर आहे, तिच्यापेक्षा चांगली आहे, म्हणून मी जिंकले. पण तुम्हाला आमचं कौतुक नाही आहे, तुम्हाला फक्त ईश्वरीला हरवायचं आहे. तुमचा फक्त ईश्वरीवर राग आहे की या संपूर्ण कुटुंबावर राग आहे, तेच मला कळत नाही. वल्लरीला खूप राग येतो, पण वल्लरी आपलं खरं रूप नम्रतासमोर आणू शकत नाही आणि म्हणते, अगं असं कसं असेल? मला माझ्या मुलाचा आणि सुनेचा अभिमान आहेच, पण ईश्वरी जिंकतीये ना, हे सुद्धा सत्य आहे. नम्रता चिडून म्हणते, मग आई मी कशी जिंकणार याकडे लक्ष द्या ना. तुम्हाला जर खरंच माझी आणि आकाशची काळजी असती ना, या घरात आमचं स्थान निर्माण व्हावं, सगळ्यांना असं वाटावं की आमच्यामुळे घर बिझनेस वाचलाय, तर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकला असता. तुम्ही आयोजकांना मॅनेज केलं असतं, जजेसला मॅनेज केलं असतं आणि आम्हाला ही स्पर्धा जिंकून दिली असती, पण तुम्ही त्यातलं काहीच केलेलं नाही आहे. वल्लरीला जबर धक्का बसतो की आज नम्रतासुद्धा माझी जिरवतीये आणि माझी बोलती बंद करतीये. आणि इकडे ईश्वरी रुसून बसते आणि अर्णव तिला सांगतो, मिस इंदोर तू आज फेमस होतीये, पण मी तुझ्या खूप आधीपासून फेमस आहे आणि तू माझ्यामुळे फेमस होतीये हे लक्षात ठेव. तुला माहिती आहे का, सोशल मीडियावर माझे लाखो फॉलोअर्स आहेत आणि जेव्हा लोकांना कळलं की माझं लग्न होणार आहे, तेव्हा मला मुलींचे हजारो DMs आले की आमचा हार्ट ब्रेक झाला, प्लीज लग्न करू नकोस, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही, हे पा असं म्हणून अर्णव तिला सगळे DMs मेसेज दाखवतो. ईश्वरी म्हणते, मला नाही पाहायचंय, मला नाही पाहायचंय, मला नाही पाहायचंय. अर्णव म्हणतो ठीक आहे. मग अर्णव गप्प बसतो तर ईश्वरी म्हणते, तुम्ही जलस होताय, माझी पॉप्युलॅरिटी वाढते ना, सगळे म्हणताय की माझ्यामुळे तुम्ही जिंकला म्हणून तुम्हाला जलसी होतीये आणि हीच गोष्ट खरी आहे. अर्णव म्हणतो, काही पण बोलतीये. ईश्वरी म्हणते, केस पुसा आणि केस पुसा, नाहीतर रात्री माझ्याजवळ झोपाल आणि रात्रभर अच्छी अच्छी असं करत बसाल. अर्णव विचारतो कसं? ईश्वरी परत करू लागते आणि चिडून म्हणते, एकदा दाखवेल, परत नाही. अर्णव हसतो आणि आपले केस पुसतो, पण ईश्वरीला मात्र त्याचा खूप राग येतो की तो काही माझं कौतुक करत नाहीये. आणि इकडे वल्लरी मात्र आता नम्रताला चांगलंच फैलावर घेते आणि तिला सत्याची जाणीव करून देते आणि म्हणते, नम्रता एकतर तुझा एक जो सगळ्यात मोठा गैरसमज आहे ना, तो दूर कर. तुला असं वाटतं की तू ईश्वरीपेक्षा सरस आहे, तिच्यापेक्षा चांगली आहे, तर हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. जे ईश्वरीला जमू शकतं ना, ते तुला कधीच जमणार नाही. तू उघड्या डोळ्यांनी जो पदार्थ केला, तो ईश्वरीने डोळे बंद असताना तुझ्यापेक्षा जास्त चांगला करून दाखवला. हे तुला जमलं असतं का? नाही ना. त्यामुळे सगळ्यात आधी तर तुझ्या मनातला हा गैरसमज काढून टाक. तर नम्रता चिडून म्हणते, आई मी सुद्धा एकटीने सगळं क्लाउड किचन हँडल केलंय. तर वल्लरी म्हणते, बस झाली तुझी नाटकं. हा तुझा जो अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच तुला नडतोय. एक लक्षात ठेव नम्रता, जर तुला जिंकायचं असेल तर तू स्वतःच्या जीवावर नाही जिंकू शकत. तुला ईश्वरीच्या रस्त्यात काटे पेरावे लागतील. ईश्वरी या स्पर्धेत कशी पोहोचणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल, तरच तू जिंकू शकते. नाहीतर तुझ्यात तेवढं टॅलेंटच नाही आहे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून वल्लरी फोन कट करते. नम्रताला राग आलेला असतो, पण नम्रताला ही गोष्ट पटते की मी ईश्वरीला हरूनच
ही स्पर्धा जिंकू शकते, त्याशिवाय मी ही स्पर्धा जिंकू शकणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी गणूबाप्पाला सुद्धा अर्णवची तक्रार करेल की अख्खं जग माझी स्तुती करतंय, पण माझा नवरा माझ्यासाठी 2 कौतुकाचे शब्द म्हणू शकत नाही. आणि हे सगळं ऐकून अर्णव हसत असेल. आणि दुसरीकडे राजेशने ईश्वरी आणि अर्णवला कायमचं संपवण्यासाठी बॉम्ब बनवलेला असेल आणि तो खूप खुश असणार. इकडे अर्णव ईश्वरीचं कौतुक करेल की फक्त तुझ्यामुळे मी आज जिंकू शकलोय, तुझी साथ आहे म्हणून मी या स्पर्धेत उभा आहे. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होईल. पण या दोघांची साथ तोडण्याचा विचार हा राजेश करत असेल, त्यांना कायमचं संपवण्याचा प्लॅन बनवत असेल. मग पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.